परमेश्वराने सांगितलेला विधी आहे। हा विधी जर आपण टाळत असू तर आपल्याला पंथाचं काही नाही, आपल्याला तो अविधी होतो। कारण की आपल्याला गुरुमुखे जे नाम आलेले असते, आपल्या गुरूंनी आपल्याला उपदेश घेताना जे नाम सांगितलेलं असते त्या नामाचा एक अवघड होतो। आमचे शास्त्रकार सांगतात, शास्त्र भोगत असताना आपण ज्यावेळेस शास्त्र भोगतो तुम्हाला तोपर्यंत तुम्ही आधी गेले नाही, पण आम्ही आमच्या श्री गुरुजीकडून जेव्हा शास्त्र अभ्यास करत होतो, आताही करत आहे, शास्त्र अभ्यास करत असताना आमचे गुरुजी नेहमी सांगतात, ज्या वेळेस भोग घेतला म्हणजे अभ्यास घेतला त्या वेळेसच तिथून उठल्या उठल्या तो अभ्यासला गेला पाहिजे। का अभ्यासला गेला पाहिजे? तर त्या शास्त्राचा अवघड होतो आणि शास्त्राचा अवघड झाला म्हणजे त्या परमेश्वराचा अवघड झाला। कारण की हे जे शास्त्र सांगितलेलं आहे हे माझ्या साधनदाता परमेश्वराने माझा जीव उद्धरण्यासाठी सांगितलं। कशासाठी सांगितलं? शास्त्र हे विद्वत्ता मिळवण्याचं साधन नाही आहे। शास्त्र हे विद्वत्ता मिळवण्याचं साधन नाही, तर जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी सांगितलेलं आहे। आता शास्त्र हे विद्वत्तेसाठी झालंय, पण देवाने सांगितलं हे शास्त्र बाहेरही घालू नका, कोणालाही सांगू नका। का? कारण की ज्याला सांगितलं त्या व्यक्तीनं जर त्याच्याप्रमाणे आचरण केलं नाही तर त्या व्यक्तीला त्या कार्याचा दोष लागतो। म्हणून आपण हे शास्त्र बाहेरही आमच्या पूर्वजांनी एक 800 वर्षापूर्वी भट्टोबासांपासून आमच्या स्वामीनंतर तपस्विन्या झालं सांगतात, अहो मी जे शास्त्र सांगितलेलं आहे ना हे तुमच्या जीवाच्या उद्धारासाठी सांगितलेलं आहे, ते मी विद्वत्ता मिळवण्यासाठी सांगितलेलं नाही। म्हणून हे शास्त्र म्हणजे हे आपले जे नाम आलेले आहेत हे सुद्धा सूत्रपाठातलं एक प्रकरण आहे, म्हणजे हे सुद्धा एक शास्त्रच आहे। आणि ज्या वेळेस आम्ही आमच्या श्री गुरुजीकडून उपदेश घेतो, म्हणजे आता काही ठिकाणी उपदेश म्हणतात, काही ठिकाणी नाम म्हणतात, काही म्हणतात, जे काही असेल त्यावेळेस आम्ही आमच्या श्री गुरुजीकडून ज्यावेळेस घेतो आणि त्यावेळेस ज्यांच्याकडून उपदेश घेतला ते श्री गुरुजी आपल्या शिष्याला प्रथम सांगत असतात, अरे बाबा परमेश्वराचा जो टाइम आहे ना, परमेश्वराचा आठवण्याचा टाइम कधी आहे? सकाळी 6 ते 9, बरोबर ना? मग 3 ते 6 काय? अच्छा, मला वाटलं 6 ते 9 आहे काय? परमेश्वराने सांगितलेला टाइम आहे ती सकाळी म्हणजे पहाटे 3 ते 6 या काळात तू माझी आठवण कर। त्या काळात परमेश्वर जीवाचं चिंतन करत असतात। आमच्या महादाईसाबाई जिज्ञासक होत्या, इतक्या जिज्ञासक होत्या, पुराण ऐकून यायच्या आणि स्वामींना प्रश्न करायच्या। एक वेळेस महादाईसाबाईंनी प्रश्न केला, जीजी आम्ही गोसाविया ते चिंतू, काय आम्ही गोसावियाचं चिंतन करतो हे खरं आहे, पण एवढा मोठा जगनियंता परमेश्वर, अनंत ब्रह्मांडाचा मालक, सृष्टी निर्माता, ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली तो कोणाचं चिंतन करत आहे? बंधूंनो प्रश्न खूप छान आहे, तो योग आपल्याला लाभला नाही। आपण कलियुगात जन्माला आलो, ही युगात जन्माला आलो, ते भक्तिजन इतके भाग्यवान होते का त्यांना जगनियंता परमेश्वरापाशी राहण्याचा योग आला। महादाईसाबाईंनी प्रश्न केला, जीजी आम्ही गोसावी या ते चिंतू, गोसावी काही चिंतती। स्वामी शांतपणे उत्तर देतात, बाई हे सकळ जीवा ते चिंती। काय सांगतात? हे सकळ जीवा ते चिंती। आम्ही सकळ जीवाचं चिंतन करतो, पण जीव त्या काळी साखर झोपेत असतो। ते वेळी मज निद्रा येती अविद्येची झडपणी, स्वामीची दृष्टी जाय फिरी
फिरणी, त्यावेळेस माझ्या डोळ्यावर अविद्येची झडपणी असते. ज्या वेळेस माझा साधनदाता परमेश्वर, ज्याला काहीही गरज नाही तरीही तो या नित्य नरकातल्या जीवाचं दुःख पाहू शकत नाही, म्हणून तो माझं चिंतन करत आहे. आणि त्यावेळेस माझ्या डोळ्यावर अविद्येची झडपणी आहे आणि मी गाढ साखर झोपेत आहे. अहो, जर जगाचा नियंता तुमचं चिंतन करत आहे तर तुम्ही त्यावेळेस उठलं पाहिजे का नाही? आमचे श्री गुरुजी बालसंस्कार शिबिरात आम्ही हे संस्कार मुलांवर टाकत असतो. गेल्या 40 वर्षापासून बाबाजी जे संस्कार शिबिर घेतात ना, त्यात आम्ही हेच प्रशिक्षण देतो. आम्ही त्यांना ब्रह्मविद्या सांगत नाही, कारण की ब्रह्मविद्या काही राया राणी की जती. ब्रह्मविद्या हा हे राजा राणींना सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. ज्या वेळेस कोणीही प्रथम या पंथात येते ना, तर त्याला प्राथमिक माहिती दिली पाहिजे. आणि तेच कार्य बाबाजी 40 वर्षापासून बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून करत असतात. बंधूंनो, आमच्या शिबिरातून गेलेला विद्यार्थी, आमच्या शिबिरातून एक वेळेस विद्यार्थी गेला ना, तर तो बिघडेल असा चान्सच नाही. कारण की आम्ही 7 दिवसात त्याला जे ट्रेनिंग देतो, त्याच्यावर जे संस्कार करतो, ते कोऱ्या पाटीवर झालेले संस्कार हे आयुष्यभर त्याच्या कामात येतात. आज आपल्या समाजात मानव पंथात एक मोठी शोकांतिका आहे. मुलींना उपदेश देऊ नये, मुलींना उपदेश देऊ नये का? ती परक्या घरचं धन आहे, ती कोणाच्या घरी जाईल आम्हाला माहिती नाही. अहो, तुम्ही जन्म दिला, प्रथम गुरु तुम्ही आहे, मान्य आहे. तुम्हाला आपल्या पोटाच्या गोळ्याची प्रत्येकाला काळजी असावी हे मान्य आहे, कारण की आपला पोटाचा गोळा आहे, आपली मुलगी आहे, आपली तिची काळजी आपल्याला असणारच आहे. पण तुम्ही तो जीव जर परमेश्वराकडे मोहरत असेल तर परमेश्वर त्या मुलीला वाया जाऊ देईल काय? तिला वेगळ्या घरी पडू देईल का? एवढा तरी आपण विचार केला पाहिजे ना. ज्या जगनियंता परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती केली, त्या जगनियंत्याकडे जर आपण हा जीव देत असू तर तो त्याला वेगळ्या मार्गाने कसा जाऊ देईल? तुम्ही आपल्या मुलीला आपल्या पंथात वयाच्या 8व्या वर्षी उपदेश देतात. वयाच्या 8व्या वर्षी उपदेश दिल्यानंतर ती मुलगी समजा 18 वर्षापर्यंत किंवा 22 वर्षापर्यंत, जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत ती मुलगी जर नामस्मरण करत असेल तर परमेश्वर तिला वाया जाऊ देईल का? हो, जाऊ देईल? अहो, शक्यच नाही. परमेश्वर म्हणतात हा जीव माझा आहे, जो जीव माझा झाला ना तो कधीही कुठेही वाया जाणार नाही, त्याची शाश्वती मी घेतो. आणि जर वाया गेलं तर परमेश्वराचं शास्त्र हे खोटं ठरल. कोणी बोलू नका. जर इतकं नामस्मरण करून तो जीव जर वाया जात असेल, वेगळ्या घरी पडत असेल, तर परमेश्वराचं शास्त्र हे खोटं समजावं लागेल. परमेश्वराने सांगितलेला विधी हा खोटा समजावा लागेल. एक घडलेली घटना आहे शिबिरातली. मासरूळची मुलगी आमच्या इथे एक शिबिरात आली. आल्यानंतर आई वडिलांना न विचारता तिने उपदेश घेतला. उपदेश घेतल्यानंतर घरी गेली. आई वडिलांना सांगितलं मी उपदेश घेतला. आई वडिलांनी कपाळाला हात लावले. अगं बाई, तू हे काय केलं? अगं, तू पराया घरचं धन आहे, तुला कुठं दिल्या जाईल माहिती नाही, तू कोण्या घरात पडशील माहिती नाही, ते मंडळी तुला करू देतील नाही देतील, काय करू? तिने एका शब्दात सांगितलं, माझं लग्न नाही झालं तरी चालेल, माझे गुरु मला सांभाळण्यासाठी समर्थ आहे. इतका आत्मविश्वास आम्ही त्या मुलीत निर्माण करतो. या शिबिराच्या माध्यमातून इतका आत्मविश्वास आम्ही तिच्यात तयार करतो.
काही दिवसानं मुलीचं लग्न जुळते. जुटल्यानंतर थोडे दिवस जातात, काय म्हणतात ना, पहिलं टिके वगैरे लागते. लागल्यानंतर काही दिवसांनी ते मुलाकडचे लोक यांच्या घरचा हुंडा, मुलीने गेलेला हुंडा त्यांच्याकडे परत आणून देतात. वडिलांना खूप टेन्शन होते. वडील खूप विचारत असतात काय करावं, कारण की आणून दिलेला हुंडा जर परत दिला तर समाजात एक नामुष्की होती का, मुलीत काही दोष आहे का, मुलीचं कुठं काही आहे का. जर यांनी हुंडा आणून दिला तर काय आहे, म्हणजे बाहेरचे लोक चावचाव करतात. वडिलांना खूप टेन्शन होते. टेन्शन मध्ये तिचे आई वडील सगळे आमच्या श्री गुरुजींकडे येतात. बाबा, तुम्ही उपदेश तर दिला, तुम्ही तिला परमेश्वर मार्गाला तर लावलं, पण असं असं झालं. बाबा सांगतात, काहीतरी मुलात चूक असेल, मुलगा काहीतरी वाईट व्यसनी असेल. तुम्ही त्या घरी जाऊन नाही, पण थोडे बाजूच्या घरी विचारा. जातात, बाजूच्या घरी विचारतात. लग्न बोलणारे प्रत्येकच जण खराब असतात असं नाही, काही जण चांगलेही असतात. विचारतात. विचारल्यानंतर त्यांना समजते तो मुलगा इतका व्यसनी होता, त्यांना इतके बाहेरचे सवयी होत्या, तो 2-2 वाजेपर्यंत घरी येत नव्हता. सांगा, हे त्या मुलीला कोणी वाचवलं? परमेश्वरांनी वाचवलं. का? ती उपदेश घेतल्यापासून दररोज नामस्मरण करत होती. नामस्मरणाची ताकद आहे. का? नामाचे 10 काय सांगितले? नाम वाजत वारा धरी. तुमच्या काहीही संकट आलं तर ते झेलण्याचं ताकद ह्या नामस्मरणात आहे. ते वडील खुश होऊन येतात. बाबा, तुम्ही सांगितलं ते बरोबर होतं, खरंच झालं. तो मुलगा खूप व्यसनी आहे. आजच्या घडीला लग्न मोडल्यानंतर हुंडा कोणत्या मुलाचा बाप कोणत्या मुलीचा बाप हुंडा आणून देते हो? आजपर्यंत तरी घडली का घटना? हुंडा वापस आणून देणे कोणीतरी देते काय? पण त्याने आणून दिला, कारण की त्या मुलीचं नामस्मरण तिला आड आलं. तिच्या नामस्मरणाने तिला वाचवलं. त्यानंतर ती डोमेग्रामला जाते. मुलगी कमी शिकलेली नसते, स्मरणाला जाते. तिथं एक मुलगा स्मरणासाठी येत असतो का, देवा मला उपदेशीच मुलगी मिळू दे. काय? मला उपदेशी मुलगी मिळू दे. त्यांचे आई वडील सुद्धा असतात. आई वडिलांची बोलणी होते आणि खूप चांगल्या घरात त्या मुलीचं लग्न होते. बंधूंनो, सांगायचा विषय एवढाच की आपण जे करतो, आपण परमेश्वरापेक्षा हुशार नाही. आपण परमेश्वरापेक्षा जर आपल्याला जास्त समजत असेल तर हे क्रिया करायला पाहिजे. परमेश्वराने जो विधी सांगितला, परमेश्वराने जे नामस्मरण सांगितलं, ते केल्याने जर हा जीव वाया जात असेल तर परमेश्वराच्या नामस्मरणाचा फायदा नाही. चांगदेव भट्टांनी, स्वामी सांगतात, भट्ट खेड खेडी जेथे ऐसा. मंगरुळपीरची लीळा मी त्याशी थोडक्यात सांगितली होती. श्री चांगदेव भट्ट आमच्या स्वामींचं वास्तव्य मंगरुळपीर या ठिकाणी असताना चांगदेव भट्टा स्वामींच्या सन्निधानात असतात आणि बाईसाबाई त्यांना स्वामींचे कपडे धुण्यासाठी नदीवर पाठवतात. जातात, कपडे धुतात आणि कपडे धुतल्यानंतर स्वामींचे कपडे वाढण्यासाठी म्हणजे वाळायला घालतात आणि त्या ठिकाणी बसतात. आता ते वयाने खूप लहान होते. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या प्रत्येक जण. ते वयाने खूप लहान होते. खेळ खेळत असतात आणि खेळ खेळत असताना रेतीत 2 खोपे करतात आणि खेळ खेळतात. हा खोपा श्री चांगदेव राऊळांचा आणि हा खोपा श्री गुंडम राऊळांचा. आणि बाईसाबाई तिकडे स्वामींना विचारतात, बाबा श्री चांगदेव भट्ट गेलेले आहेत पण खूप उशीर झाला हो, आले नाही. स्वामी जातात. स्वामींना तर माहित असते, कारण की स्वामी देव स्मरणाने ओढल्या जाते आपल्याकडे. स्वामींना त्यांचा वेग लागलेला होता का मी माझा भक्त माझी आठवण करत आहे
मी त्याच्याकडे गेलं पाहिजे, मी त्याच्याकडे गेलं पाहिजे. आणि स्वामी त्यांच्या मागे जाऊन उभे राहतात, स्वामींची सावली त्यांच्यावर पडते, स्वामींकडे पाहतात आणि स्वामी प्रसन्न होऊन म्हणतात, बटिका खेळ खेळीचे तो ऐसा का ज्या खेळात तुम्ही परमेश्वराला विसरले नाही. आपण कोणतीही क्रिया करत असू द्या, कोणत्याही कामात असू द्या, आपल्या प्रापंचिक कामात असू द्या, तुम्ही जर परमेश्वराचं नामस्मरण सतत आपल्या मुखात ठेवत असले ना, तर ते काम नक्कीच सफल होईल. आपण कोर्टाचं कोणतंही काम असू द्या, पोलीस स्टेशनचं काम असू द्या, दवाखान्याचं काम असू द्या, सतत सतत तो विचार मनात करत असतो का वकिलाने मला जर कोणते कागदपत्र मागितले तर मी कोणतं द्यायचं, कोणती युनिसी द्यायची, काय द्यायचं, काय द्यायचं, हे प्रत्येक हे आपण हे करत असतो, प्रत्येक कागद गोळा करत असतो. पण आपल्या पंथाची, आपल्या वास्तविकांची, आपल्या भिक्षुकांची, समस्तांची एक शोगांतिका आहे. ज्या वेळेला आपण स्थान नमस्कारायला जातो त्यावेळेस आपण कधीच विचार करत नाही या ठिकाणी माझ्या साधनदात्याने काय लीला केलेली आहे. विचार करतो का? गाडीत बसत असताना आपण आपल्या प्रापंचिक गप्पा करतो आणि त्या गप्प्याला काही अर्थ नसते. काय याची मुलगी काय करते, त्याचा मुलगा काय करते, ओ या गप्पा मारण्यासाठी आपलं आयुष्य पडलेलं आहे ना. या प्रापंचिक, या संसारिक गप्पा करण्यासाठी संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे. अहो तुम्ही ज्या वेळेस घरून स्थान वंदन नमस्कारण्यासाठी निघता ना, त्यावेळेस तुम्ही दैवर हाटीत असता आणि या ठिकाणी झालेली क्रिया हे चिकट असते. आणि यावेळेस जर तुम्ही नामस्मरण केलं ना, तर स्थान करण्याचा पूर्ण गोमटा हे तुम्हाला लागत असते. फक्त नाम घेऊन स्थान नमस्कार हे अज्ञानाची क्रिया आहे. ज्या वेळेस हा साधक श्री गुरुजींकडून उपदेश घेतो त्यावेळेस त्याला माहिती नसते, म्हणून आपण त्याला सांगतो का बाबा रे, स्थान नमस्कारत असताना, विशेष नमस्कारत असताना म्हण, ज्या ठिकाणचा विशेष आहे, श्री चक्रधर स्वामींच्या पवित्र सेवा संबंधास माझे दंडवत. स्वामीराया माझ्या दंडवताचा स्वीकार करा. हे तर बरोबर आहे, हे म्हटलंच पाहिजे. पण तुम्ही आता पहिलीचे विद्यार्थी राहिलेले नाही. याच्या पुढे जाऊनही काही विधी आहेत. काय का तिथली लीळा आठवून स्थान नमस्कार केल्या गेलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही आता अडगावला आले, अडगावच्या स्थानावर गेल्या गेल्या तुम्हाला ते आठवलं पाहिजे का माझा साधनदाता परमेश्वर माझ्या जीव उद्धरणासाठी या महाराष्ट्रात परिभ्रमण करीत असताना ज्याला जो आपल्या आनंदात सदा रममान आहे त्याला हे करण्याची काय गरज आहे? काही गरज होती का परमेश्वराला? काहीच नाही. पण हे नित्यनरकात जीव पडलेले आहेत, यांना मी कधी मुक्त करल आणि हे जे माझ्या ठाई बेसलेले आहेत ना, यांना माझ्या स्वरूपाला कधी प्राप्त करल, असा परमेश्वराला एक वेद लागलेला आहे, एक व्यसन लागलेलं आहे. बोललो का? कोण बोलतोय ते? चांगलं नाही वाटत का? आपल्या पदयात्रेला दादा मला भाईदेव मुनी दादा महानुभाव हे आपल्या पदयात्रेला भेट देण्यासाठी आले. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. काय चालू होतं आता? माझा परमेश्वर, माझा साधनदाता परमेश्वर हा माझा जीव उद्धरण्यासाठी जर आणवाणी फिरत असेल, ज्या वेळेस रस्ते नव्हते, काट्या बोरट्या वृत्ती, आसुदाचे बिंद बिंद निके, तो काय गरज होती होत्या ईश्वराला? काही गरज होती का? पण नाही ना. ह्या ज्या जीव पडलेले आहे ना, यांचं दुःख पाहवल्या जात नाही, म्हणून परमेश्वर वाडोवाडी या जीवाला घेवसतात, जीवाला शोधतात. आणि तोच प्रश्न महादासांनी केल्यावर आमचे स्वामी सांगतात, आम्ही सकळ जीवा ते चिंतू. बाई
तुम्ही आमचं चिंतन करता कारण की तुम्ही आमच्या सन्निधानात आहात, तुम्ही तेवढं भाग्य जोडलं. पण आपण नेहमी शोकांतिका नेहमी मनात ठेवलं पाहिजे, नेहमी मनात वाटलं पाहिजे, हे परमेश्वरा मी तेवढं भाग्य जोडलं नाही रे की मला तुझं सन्निधान लाभावं. अरे माझ्यापेक्षा तो ससा बरा होता, तो डांगरेश बरा होता. प्राणांच्या देही असताना सुद्धा तुझं सन्निधान त्यांना घडलं. अरे मी तर मनुष्य देहात आहे, पण तरीही मला सन्निधान घडलेलं नाही. हे परमेश्वरा मला तुझं सन्निधान कधी घडेल, कधी तुझी भेट होईल. परमेश्वर या जीवाला भेट देण्यासाठी भिक्षा मागतात. काय काय करतात? परमेश्वराला भूक लागते का हो? लागते का परमेश्वराला भूक? भिक्षेची काय गरज आहे? त्याने म्हटलं तर पंचपक्वान्न काय, कोणतीही पक्वान्न जगातल्या पक्वान्नाची निर्मिती ज्याने केली तो या जीवाकडे भिक्षा मागायला येत आहे. काय मागायला येत आहे? भिक्षा मागायला येत आहे. अहो भिक्षा द्या. पण हा जीव आहे ना एवढा अद्धम आहे, एवढा अद्धम आहे का आलेल्या परमेश्वराला भिक्षाही देत नाही. नांदेडच्या 2 लीळा आलेल्या आहे. एक लीळा आहे का एक भिक्षा देत नाही आणि दुसरी निर्भट्ट भांडारेकराची का जे शब्दात सरसे स्वामी सोबत निघून गेले. नांदेडला आमचे स्वामी जातात, ब्राह्मणाच्या घरी जातात, भिक्षा मागतात आणि हा जीव परमेश्वराला म्हणतो तुला काम करून खायला काय होते? जगनियंता परमेश्वराला म्हणत आहे, तो साध्या व्यक्तीला नाही. आमच्या तुमच्या सारख्याला स्वामींनी भिक्षेचा विधी सांगितलाय. मी मगाशी येता येता मला कोणतरी म्हणलं दादा तुम्ही आटणाला चालले. म्हटलं हो. मग भिक्षा वगैरे लोक वाढतात काय? म्हटलं हो वाढतात, कधी शिव्या देतात, काढून देतात. म्हणजे कधी असा एखादा प्रसंग आला काय? म्हटलं हो एक ठिकाणी आला होता. आणि कुठं? मागच्या वर्षी मी नागपूरला आटण केलं. आटण करत असताना त्या नागपूरच्या भागात एक परमात्मा एक म्हणून कोणता तरी आलेला आहे. ते लोक भिक्षा वाढत नाही. मी गेलो एका ठिकाणी भिक्षेला, भिक्षा शब्द उच्चारला, त्या म्हातारीने मला खूप शिव्या दिल्या. बाईने, भिकाऱ्या तुला काय होते, निघ इथून. आता त्यावेळेस माय मनात असं वाटलं, कारण की एवढा 30,000चा टॅब माझ्याजवळ होता आणि 30,000चा मोबाईल आणि म्हातारीचं घर होतं टिनाचं. माय मनात वाटलं म्हातारे तुझं घर जेवढं आहे ना तेवढ्या ते पैशाचे मोबाईल माझ्याकडे आहे. पण माझ्या स्वामींनी भिक्षा कशासाठी मागायला लावली? हे संस्कार माझ्या श्री गुरुजींनी माझ्यावर केलेले आहेत ना. का तुझा अहंकार जडला पाहिजे. काय जडला पाहिजे? अहंकार ह्या ठिकाणी जडला पाहिजे. त्यासाठी स्वामींनी भिक्षाविधी सांगितला. म्हणून शांत राहतो. अरे मी विचार करतो, अरे माझ्या देवाला नाही सोडलं ना. ज्या ठिकाणी माझ्या देवाला नाही सोडलं तिथं मी काय आहे? माझ्या देवाला लोक बोलत होते, नांदेडचा ब्राह्मण म्हणला असता तुला कमवून खायला काय होते? आमचे स्वामी म्हणतात हो मला कोणी काम देत नाही. तो ब्राह्मण स्वामींना काम देण्याला सुद्धा तयार होतो, स्वामींना काम देतो. आणि स्वामी या व्यसनात एवढे गुंतून गेले, एवढे गुंतून गेले जीवधरणाच्या व्यसनात का त्या ब्राह्मणाच्या घरी काम करायला सुद्धा तयार झाले. त्या ब्राह्मणाच्या घरी काम करण्यासाठी माझा साधनदाता परमेश्वर तयार झाला आणि त्याच्या घरी गायी राखण्याचं काम करू लागला. का? मला या जीवांचा उद्धार करायचा आहे. हे जीव जे अनंता सृष्टी फिरत 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 येत आहे, आताही अनंता सृष्टी फिरणार आहे, हे मला पाहवल्या जाणार नाही. घरी येऊनी स्वामी माझ्या, घरी येऊनी
स्वामी माझे राखिल्यास गाई परी तुझ ओळखिले नाही परी तुझ ओळखिले नाही दीक्षा देई हाक ऐकता ओसरीवरती येऊनी बघता तुम्हा पाहुनी क्रोधे बदलो तुम्हा पाहुनी क्रोधे बदलो कष्ट करा काही परी तुझ ओळखिले नाही परी तुझ ओळखिले नाही. हे परमेश्वरा, अरे तू माझ्या घरी भिक्षेला आलेला आहे, काही काम करून खा. परमेश्वर तयार झाले, सांगतात आम्ही सोडू पर बांधणार नाही. काय? आम्ही सोडू तुमच्या गायी पण बांधणार नाही. हा परमेश्वर आहे, हा जीवाला सदा मुक्त करतो. तो बंधनात कसा घालल हो? जो परमेश्वर जीवाला मुक्त करण्याचं काम करत आहे तो खरंच बंधनात घालल का? ब्राह्मण तयार होतो, ठीक आहे मी बांधेल, आम्ही चारू पण तोडणार नाही. अरे मी तर या सकाळी जीवाला खाऊ घालतो, मी यांचं शोषण कसं करू? एवढंही म्हटल्यावर तो ब्राह्मण लक्षात येत नाही आणि तो स्वामी त्याच्या घरी गाई राखतात आणि तेवढी त्याचं जे काही देतो स्वामींना शिदोरी त्याचा स्वीकार करून त्याला तेवढा अधिकार घडवतात. अरे अशानं तरी हा हे होईल, अशानं तर त्याचा अधिकार घडेल. केवढा विचार केलाय माझ्या देवाने तुमच्यासाठी, केवढा विचार केला. आणि हा जीव थोडाही विचार करत नाही. नाही झालं स्मरण, ठीक आहे. अहो मी त्याविषयी पंडूराजाची गोष्ट सांगितली. परमेश्वराचा विधी खूप हे आहे, तेवढा देवतेचा विधी कठीण आहे ना, तेवढा परमेश्वराचा विधी कठीण नाही. मी त्याविषयी तुम्हाला पंडूराजाची गोष्ट सांगितली. पंडूराजाने 99 यज्ञ केले होते. किती? 99 यज्ञ, 1-2 नाही. यज्ञ सोपे नव्हते मंडळींनो. यज्ञ कसे होते? संपूर्ण पृथ्वीवरचं द्रव्य जिंकून आणायचं आणि त्या द्रव्याने यज्ञ करायचा होता. 99 वेळेस स्वारी केली, 99 वेळेस द्रव्य जिंकलं आणि 99 यज्ञ केले. यज्ञ झाल्यानंतर मरण पावला, एक यज्ञ बाकी राहिला, तर देवतेने त्याला स्वर्गाच्या पायरीत ठेवलं. आणि ज्या वेळेला श्रीकृष्ण महाराज संदीपानी ब्राह्मणाचे मुलं शोधण्याकरता अर्जुनाला घेऊन जातात, श्रीकृष्ण महाराज सांगतात अर्जुना या पायरीवर पाय ठेवू नको, या दगडावर. अर्जुन विचारतो अरे कृष्णा का ठेवू नये? सांगतात पंडूराजा तुझ्या वडिलांना या पायरीत पुरलेला आहे. त्यानंतर राजसू यज्ञ त्यांच्याकडून करून घेतला आणि पंडूराजांची मुक्तता केली. परमेश्वर भक्तासाठी काहीही करतात. अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त होता. अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त होता. परमेश्वर सांगतात मी भक्तासाठी काहीही करतो, फक्त भक्त हो, भक्त होता आला पाहिजे. ज्या वेळेस हा जीव भक्त होतो ना त्यावेळेस परमेश्वर याच्यासाठी काहीही करायला तयार होतात. एक वेळेस महादाईसा त्याचे गडकीचं पाणी असते, त्याने स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन करतात आणि चरणोदक घेतात. चरणोदक घेतात, ते दादोस बघतात. तिथून गेल्यानंतर महादाईसाला म्हणतात रुपे तू काय केलं? अरे ते गडकीच्या पाण्याचं चरणोदक घेतलं. महादाईसा म्हणते पाणी जरी गडकीचं होतं
पण ते माझ्या स्वामींच्या श्रीचरणाचं चरणोदक होतं, श्रीचरण प्रक्षालन केले होते. दादोस भरत महाराजांना टोकतात, अगं जरी चरणोदक होतं तरी पाणी तर गळतीचं होतं ना. महादाईसा थोडे शांत राहतात, स्वामींजवळ येतात, थोड्या रागातच येतात, कारण की तिलाही वाटते मनात जर हे खरंच चुकीचं होतं तर देवाने मला वारायला पाहिजे होतं ना, मला यापासून गेल्याला विरोध करायचा होता ना, देवाने सुद्धा मला विरोध केला नाही. थोडी रागात येते देवापाशी. आमचे स्वामी बसलेले असतात, असं नसतं. महादाईसा म्हणते, जिजी गोसाव्याला काय जीवाचं जीव स्वर्गाला गेले काय नरकाला गेले काय. महादाईसा काय म्हणते, या देवाला तुम्हाला जीवाचं काय पडलेलं आहे, जीव स्वर्गाला गेले नरकाला गेले. स्वामी म्हणतात, बाई काय झालं. ते म्हणतात, एक असं असं झालं, दादोस असे असे म्हटले. ते म्हणतात, जीव स्वर्गाला गेले काय नरकाला गेले काय, गोसाव्याला काय गेलं. जेव्हा ते कौरव मेले त्यावेळी श्रीकृष्ण महाराजांनी काहीच केलं नाही. स्वामी आवेशात येतात, बाई तया माझी कवन श्रीकृष्ण चक्रवर्तीचा. काय म्हणतात, त्या कौरवामध्ये कोण श्रीकृष्ण चक्रवर्तीचा होता. एका उद्धव अर्जुनाचे शिर खाली पडते तर एरवाईचे डौड एरवाई खाली जाते. काय सांगतात, फक्त उद्धव अर्जुनाच्या केसाला सुद्धा धक्का लागला असता ना तर या ब्रह्मांडावर आपटून संहार करून टाकला असता. भक्तासाठी एवढं करतात परमेश्वर. म्हणून आपण भक्त होण्याला शिका, भक्त व्हा. परमेश्वर नक्कीच तुमची सहाय्यता पावलं पावली करणार आहे. आले का उपर? हो देतो. यानंतर बर दादा बोलतो करतील या 10 दिवसाच्या पदयात्रेत. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पूजनीय श्री भाईदेव मुनिदादा. दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपल्या या नाशिक नगरीमध्ये